श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होणारा दैवत आहे. भगवान शंकराचा आवडता काळ श्रावण महिना सुरू होतो आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी हवी असते आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी, सर्व संकटांचं निरसन होण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये शिवाची उपासना करावी. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी जी अनेक व्रते केली जातात त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी व्रत 16 सोमवारचं व्रत. हे व्रत जर आपण मनोभावे केलं, आपली कुठलीही समस्या असेल, कुठलीही मनोकामना असेल, विवाह ठरत नसतील, संततीविषयक समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील, नोकरी व्यवसायाच्या समस्या, कुठलीही समस्या तिचं निरसन होईल, आपली मनोकामना पूर्ण होईल. मग 16 सोमवारचं जे व्रत आहे ते कोणी करावं, कसं करावं, कुठे करावं, या व्रताचे नियम काय आहेत, उद्यापन कसं करायचं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर आपण जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील जरूर विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. 16 सोमवारचं व्रत आपण कोणत्याही सोमवारी सुरू करू शकता. आता तर श्रावण महिना सुरू होत आहे, त्यामुळं श्रावणातील कोणत्याही सोमवारी आपण या व्रताची सुरुवात नक्की करावी. श्रावणी सोमवारी सुरुवात केल्यानंतर सलग 16 सोमवार आपल्याला हे व्रत करायचं असतं. प्रत्येक सोमवारी उपवास करायचा, संध्याकाळच्या वेळेला स्नान करून पूजा मांडायची, आरती करायची, शिवस्तुती पठण करायची, असं सलग 16 सोमवार आपल्याला हे व्रत करायचं आहे. 17व्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करायचं, म्हणजे हे व्रत पूर्ण झालं. हे व्रत करताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. हे नियम कोणते ते बघूया. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे 16 सोमवार म्हणजे जवळपास 4 महिन्यांचा काळ आहे. या 4 महिन्यात आपण ब्रह्मचर्य पाळावं. 4 महिने जर आपल्याला शक्य नसेल, कमीत कमी प्रत्येक सोमवारी ब्रह्मचर्य पाळावं. प्रत्येक सोमवारी मांसाहार वर्ज्य करायचा. आपल्या घरामध्ये देखील मांस शिजवायचं नाही, खायचं पण नाही. परान्न वर्ज्य करायचं. कांदा लसूणयुक्त आहार वर्ज्य करायचा. व्रत आपण ज्या सोमवारी सुरू कराल, म्हणजेच पहिल्या सोमवारी आपल्याला पूजा मांडून संकल्प करूनच या व्रताची सुरुवात करायची, म्हणजे हे व्रत सिद्धीला जाईल, त्याचं आपल्याला फळ मिळेल. हे व्रत कोण करू शकतं? स्त्री किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं. स्त्रियांच्या बाबतीत समजा 16 सोमवारचं व्रत सुरू असताना मासिक अडचण आली तर त्या सोमवारी आपण फक्त उपवास करायचा, पूजन करायचं नाही, पूजा मांडायची नाही. मात्र तो सोमवार 16 सोमवारमध्ये धरायचा नाही, त्याची गणना 16 सोमवारमध्ये करायची नाही. 16 सोमवारच्या व्रताची पूजा आपण आपल्या घरातही करू शकता. आपल्या जवळपास शंकराचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन देखील आपण ही पूजा करू शकता. भोळ्या भावानं आपण हे व्रत करावं. कुठलीही शंका मनात ठेवू नका, भीती मनात ठेवू नका. कारण भोळ्या शंकराला भोळा भाव आवडतो, दांभिकपणा आवडत नाही. उपवास कसा करायचा? या 16ही सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे. उपवास करताना निरंकार करायचा का? नाही. आपण फळं खाऊ शकता, फराळाचे पदार्थ खाऊ शकता, दूध घेऊ शकता. दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळच्या वेळेला स्नान करायचं. स्नान करून पूजा करायची आणि रात्री जो विशिष्ट एक पदार्थ आहे जो 16 सोमवारच्या वेळेला ग्रहण केला जातो, ज्याला म्हणतात चुरम्याचे लाडू. गव्हाच्या रव्यामध्ये गूळ आणि तूप घालून केलेला जो शिरा असतो त्याचे लाडू करतात आणि हे लाडू 3 लाडू करायचे. एक लाडू भगवान शंकराला अर्पण करायचा, दुसरा आपल्या घरामध्ये प्रसाद म्हणून द्यायचा आणि तिसरा लाडू आपण स्वतः ग्रहण करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर म्हणजेच मंगळवारी सूर्योदयानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर मग आपण नेहमी जे पदार्थ खातो ते पदार्थ खाऊन उपवास सोडला तरी चालेल. 16ही सोमवारी प्रदोष काळातच म्हणजे संध्याकाळच्या वेळेतच शक्यतो आपण पूजा करा. पूजा करायच्या अगोदर स्नान करायचं आणि शक्यतो पांढरे वस्त्र नेसून पूजा करावी. हे काही साधे सोपे नियम आहेत. हे नियम पाळून आपल्याला पूजा करायची आहे. आता आपण बघूया पूजा कशी करायची, पूजा मांडायची कशी. ही पूजा आपल्याला प्रत्येक सोमवारी संध्याकाळी करायची आहे, प्रदोषकाळी करायची आहे. म्हणजे साधारण 4:30 वाजेपासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत. दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळच्या वेळेला स्नान करायचं आणि ही पूजा मांडायची. फक्त पहिला जो सोमवार असतो त्या दिवशी या पूजेमध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे. पुढील जे 15 सोमवार असतात
त्यामध्ये मात्र आपल्याला संकल्प करायची गरज नाही. बाकी सर्व पूजा समान राहील. पहिल्या सोमवारी आपल्या देवघराजवळची जागा स्वच्छ करा. त्या ठिकाणी एक चौरंग मांडावा, गोमूत्र शिंपडावं. चौरंगावरती पांढरं शुभ्र वस्त्र अंथरावं. आपण स्वतः देखील पांढरं वस्त्र नेसायचं. तुपाचा दिवा लावून घ्यायचा. आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या. तिला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती गणपती बाप्पाची स्थापना करा. त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची. आता आपण पहिल्या सोमवारी 16 सोमवार या व्रताचा संकल्प करणार आहोत. हा संकल्प फक्त पहिल्या सोमवारीच करायचा. मनोमन भगवान शंकराचं ध्यान करा. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. आपली इच्छा, मनोकामना भगवान शंकराला बोलून दाखवावी, विनंती करावी आणि म्हणायचं, हे शंभू महादेवा, मी उपवास, व्रतकथा वाचन, मंत्रजप करून हे 16 सोमवारचं व्रत करत आहे. माझं हे व्रत पूर्ण करून घ्यावं. माझी मनोकामना पूर्ण करावी. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. असं म्हणून आपल्या हातातील जे पाणी असतं ते तामणामध्ये सोडून द्या. भगवान शंकराला नमस्कार करायचा. त्यानंतर तामण स्वच्छ करून घ्यायचं. आता आपल्याला देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. जर आपण हे व्रत मंदिरात जाऊन केलं, मंदिरातील जे शिवलिंग असतं त्यावरती अभिषेक करायचा. मंदिरातील शिवलिंगाला स्नान घालायचं. आपण आपल्या देवघरात जर शिवलिंग नसेल, वाळूचं शिवलिंग करू शकता किंवा फुलांचं जरी शिवलिंग केलं तरी चालेल. तामणामध्ये आपल्या देवघरातील शिवलिंग घ्यावं. या शिवलिंगाला शुद्ध जलानं, पंचामृतानं स्नान घालायचं. पंचामृतामध्ये दूध, मध, तूप, दही, साखर या प्रत्येक पदार्थानं शिवलिंगाला स्नान घालायचं आणि पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. पंचोपचारे अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण स्नान घालतो किंवा अभिषेक करतो त्यावेळेला आपल्याला शक्य झालं शिवमहिम्न स्तोत्राचं पठण करा. काही शक्य नाही झालं, मनोभावे ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र म्हणायचा आणि शिवाचं ध्यान करायचं. 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करून शिवलिंगावरती शुद्ध जलानं, पंचामृतानं स्नान घालायचं, अभिषेक करायचा. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यावं. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत. त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची. स्थापना करताना शिवलिंगाचे जे टोक असतं ते उत्तरेकडे करायचं. शिवलिंगाला भस्म लावावं. पांढरी फुलं अर्पण करावी. बेलपानं अर्पण करावी. 108 बेलपानं अर्पण करतात. आपल्याला नाही मिळालं, एकच बेलपान आपण 108 वेळा अर्पण करू शकतो. शक्य झालं भगवान शिवाची 108 नावं, शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणून एक बेलपान अर्पण करावं. त्यानंतर या संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यासाठी गव्हाच्या रव्यामध्ये गूळ आणि तूप घालून त्याचे 3 लाडू करायचे, ज्याला चुरम्याचे लाडू असं म्हणतात. या लाडूचाच नैवेद्य दाखवायचा. समजा आपल्याला चुरम्याचे लाडू करायला नाही जमलं, फळांचा नैवेद्य दाखवा. दूध साखरेचा, खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. यानंतर 16 सोमवारची जी पोथी आहे त्यातील जी कथा आहे त्या कथेचं वाचन करावं. घरातील सर्वांनी शक्य झालं तर हे श्रवण करावं. त्यानंतर शिवस्तुती पठण करावी. कैलास राणा शिवचंद्र मोळी ही जी शिवस्तुती आहे ही पठण करावी. आणि त्यानंतर आरती करायची. आरतीमध्ये गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान शंकराची आरती, गुरुदेव दत्तांची आरती अशा पद्धतीनं आरती करावी. गव्हाचा जो प्रसाद असतो ज्याचे आपण 3 लाडू केलेले असतात, एक लाडू भगवान शंकराला अर्पण करायचा. दुसरा जो लाडू असतो तो आपल्या घरात प्रसाद वाटप करायचा. आणि तिसरा लाडू आहे तो आपण स्वतः सेवन करायचा. हा लाडू गव्हाचा जरी असला तरी 16 सोमवारचा व्रताचा तो प्रसाद असतो. त्यामुळं त्याने आपला उपवास मोडत नाही. पूजा आरती झाल्यानंतर, प्रसाद घेतल्यानंतर रात्रीच्या वेळेला काय करायचं, ज्यांनी उपवास केला असेल, ज्यांनी हे व्रत केलेलं असेल त्याने दूध घेतलं तर चालेल, फळाहार केला तर चालेल, मात्र जेवण करू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर स्नान करायचं. या संपूर्ण पूजेवरती फुलं व्हायची, भगवान शंकराचं ध्यान करायचं आणि पूजा आपण उचलून घ्यायची. त्यानंतर आपण जेवण केलं तरी चालेल. पूजा साहित्य जे असतं, पूजेतील जे निर्माल्य असतं त्याचं आपण विसर्जन करावं. प्रत्येक सोमवारी आपली पूजा झाल्यानंतर ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र असेल, भगवान शिवाचा कुठलाही मंत्र, शिवगायत्री मंत्र असेल, या मंत्रांचं आपण मनोभावे पठण करावं. भगवान शिवाचं एखादं स्तोत्र जर असेल, कुठलंही स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र असेल, ज्योतिर्लिंग स्तोत्र असेल, कुठल्याही स्तोत्राचं आपण पठण करावं. संपूर्ण जो सोमवारचा दिवस असतो तो आपण भगवान शिवाचं ध्यान करून घालवावा.
अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक सोमवारी असं 16 सोमवार हे व्रत करायचं आहे. या व्रतामध्ये प्रामुख्यानं काय, प्रत्येक सोमवारी उपवास, संध्याकाळी स्नान म्हणजेच आंघोळ करायची, आंघोळ केल्यानंतर ही पूजा मांडायची, शिवलिंगावरती अभिषेक, त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे गव्हाचा प्रसाद अर्पण करायचा, तोच खायचा, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. असं आपल्याला सलग 16 सोमवार करायचं आहे. स्त्रियांच्या बाबतीत मध्ये जर अडचण आली, त्या सोमवारी आपण फक्त उपवास करायचा, पूजा करायची नाही. मात्र आपल्या 16 सोमवारमध्ये तो सोमवार धरायचा नाही. त्या सोमवारची गणना 16 सोमवारमध्ये करायची नाही. समजा स्त्री किंवा पुरुष काही कामानिमित्त आपल्याला बाहेरगावी जावं लागलं, व्रतामध्ये खंड नको म्हणून आपण त्या सोमवारी फक्त उपवास करायचा. पूजा करायला आपल्याला जर जमलं नाही तर आपण फक्त उपवास करायचा. मात्र हा सोमवार 16 सोमवारमध्ये त्याची गणना करायची नाही, तो सोमवार धरायचा नाही. आता आपण बघूया उद्यापन कधी करायचं आणि कसं करायचं. 16 सोमवार अशा पद्धतीनं व्रत केल्यानंतर 17वा जो सोमवार येतो त्या सोमवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. 17व्या सोमवारी अगदी याच पद्धतीनं पूजा मांडायची. 16 सोमवार आपण ज्या पद्धतीनं प्रत्येक सोमवारी पूजा करणार आहोत, अगदी त्याच पद्धतीनं शिवलिंगाची पंचोपचारे पूजा करायची, अभिषेक करायचा. आता उद्यापनाच्या दिवशी आपल्याला प्रसादासाठी म्हणजेच नैवेद्यासाठी गव्हाच्या कणकेचा चुरमा करायचा. म्हणजेच मागाशी मी सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या रव्यामध्ये थोडंसं शुद्ध तूप आणि गूळ घालून त्याचं चूर्ण करायचं, ज्याला चुरमा म्हणतात. याचा नैवेद्य दाखवायचा. आपली आरती झाल्यानंतर हा जो नैवेद्य असतो याचे 3 भाग करा. आपल्या जवळपास कुठं भगवान शंकराचं मंदिर असेल, एक भाग मंदिरात जाऊन भगवान शंकराला अर्पण करायचा. दुसरा जो भाग आहे तो आपण याचकांना किंवा ब्राह्मणांना द्या, दान द्यावा. आणि तिसरा भाग आपल्या घरामध्ये प्रसाद वाटप करायचा. सोबत पंचपक्वान्नांचा देखील नैवेद्य दाखवायचा. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भगवान शंकराला प्रार्थना करायची, विनंती करायची. उद्यापनाच्या दिवशी आपण ज्यावेळेला घरी येऊ, सकाळी किंवा संध्याकाळी 16 सोमवारची जी पोथी आहे ती कथा वाचावी, शिवस्तुती म्हणायची, आरती करायची आणि प्रसाद आपल्या घरामध्ये वाटून द्यायचा. उद्यापनाच्या दिवशी दानाला महत्त्व आहे. जेवढं शक्य होईल तेवढं दान करावं, अन्नदान करावं, याचकांना भिकाऱ्यांना तृप्त करावं. तसंच गाईला या दिवशी घास द्यावा, कुत्र्याला घास द्यावा. उद्यापनाच्या दिवशी बरेच जण 16 जोडपे म्हणजे 16 दाम्पत्य जेवू घालतात. शक्य झाल्यास आपणही करू शकता. नाही शक्य झालं फक्त आपण अन्नदान करा. तर अशा पद्धतीनं भक्तिभावानं आपण 16 सोमवारचं हे व्रत येत्या श्रावणी सोमवारी सुरू करावं. भोळा शंकर हा भक्तीचा भुकेला आहे. तो फक्त श्रद्धेनेच संतुष्ट होतो. प्रत्येक सोमवारी उपवास, संध्याकाळी स्नान, शिवलिंगावरती अभिषेक एखाद्या सोमवारी नाही शक्य झाला, नुसती पंचोपचारे पूजा केली तरी चालेल. 16 सोमवारची कथा वाचायची, ऐकायची, दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची, आपला उपवास सोडायचा. असं व्रत सलग 16 सोमवार करायचं. 17व्या सोमवारी उद्यापन करायचं. कुठलीही शंका भीती मनामध्ये ठेवू नका. श्रद्धेनं जर आपण 16 सोमवारचं व्रत केलं तर भगवान शंकराच्या कृपेनं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार म्हणजे होणार. स्वामींच्या चरणी मी ही प्रार्थना करतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा. शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.